आंगनवाड़ी कार्यकर्ता, सहायिका, मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम उसी अपडेट के बारे में बात करने वाले हैं। लगातार आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का प्रदर्शन चल रहा है, उसी कड़ी में एक बड़ी जानकारी सामने निकल के आई है जो कि आपके लिए काफी महत्वपूर्ण होने वाली है। आप लोग इस पूरी वीडियो को अंत तक जरूर देखिएगा, तभी आपको सही और पूरी इकडं जातो अंगणवाडीकडे। आताही नाही, आम्हाला कोणत्याही योजनामध्ये असं 1 रुपया मोबदला मिळत नाही, फक्त आमच्याकडनं कामं करून घेतली जातात। आता जे बी सरकार येईल, आता जे लोकसभा निवडणूक आहेत त्यावेळेस आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याला कोणाने आणि दुसरी मागणी की त्यांना पेन्शन मिळावं, कारण की ह्या अंगण सेविका ज्या आहेत त्या प्रशासनाचं वेगळ्या प्रकारचं कामं करत असतात। ग्रामीण भागामध्ये ऊन असो, पाणी असो किंवा उन्हाळा असो, काही असो, कुठली कठीण परिस्थिती असो, त्या कठीण परिस्थितीमध्ये ह्या अंगण सेविका काम करत असतात। आणि त्याचे मूळ जे प्रश्न आहेत की वेतन वाढावं, आम्हाला पेन्शन मिळावं, त्या मागण्यासाठी त्या आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 2 दिवसाचं धरणे आंदोलन करत आहेत। आज ह्या आझाद मैदानामध्ये त्यांचं अंगण सेविकाचं म्हणणं आपण ऐकून घेऊया। नमस्कार, काय नाव तुमचं आणि कुठून आलात तुम्ही? नमस्कार, माझं नाव संध्या वडमारे, मी कांदिवली पूर्व विभागातून आले। मी अंगणवाडी सेविका म्हणून आंदोलनात सहभागी झालेली आहे। पण मला असं विचारायचं या सरकारला की आम्हाला जे मानधन दिले जातं 10 ते 12 हजार रुपये, तर मिसेस मुख्यमंत्री आणि मिसेस उपमुख्यमंत्री यांच्या बायकांना जर ही 10,000 महिन्याला आता दिले तर याचं खरंच घर चालवू शकतात का? 10,000 मध्ये त्यांचं गॅस, मुलांची फीस, दवाखाना, मुलांचे आजार, घर खर्च हे त्यांनी चालून दाखवतील का? मग हे सरकार जर अक्षरशः शौचालयापासून त्या बस, एसटी, महामंडळ, ट्रक यांनी कुठेही स्वतःचा प्रचार सोडलेला नाही, याच्यासाठी तुम्ही करोडो रुपये खर्च करता आणि अंगणवाडी सेविकांना तुम्हाला मानधन वाढ करायला तुमच्याकडे पैसा नाही। 13 वर्ष अंगणवाडीची मी अंगणवाडी सेविका आहे, तर आमच्या त्यांनी मोठी रूपांतर करावं, मोठी अंगणवाडी आम्हाला त्यांनी पगार द्यावा। आम्हाला कामं तर सारखेच करावं लागतात ना, एक कागद आमच्याकडनं कमी घेतला जात नाही, तर आमच्या बी सगळे त्यांनी हे केलं पाहिजे, विचार केला पाहिजे सरकारने। जिल्हा नांदेड, मी देगलूर तालुक्यामधून बळेगाव अंगणवाडी सेविका। मी आज 32 वर्ष झाला अंगणवाडी सेविका म्हणून मी काम करतोय। तर आम्हाला 1990ला माझी नियुक्ती झाली, तर आम्हाला तेव्हा 225 रुपये मानधन होतं। तर 225 रुपयाच्या मानधनावर आता 32 वर्षाच्या काळात आम्ही 10,000 रुपयावर आलो। तर शासनाला आमचं काहीच देणं घेणं नाही। काय डिमांड आहे तुमच्या सरकारकडनं? आमचं आहे की आम्हाला पेन्शन मिळावी, ग्रॅज्युटी मिळावी, मानधन नको, वेतन मिळायला पाहिजे, ह्या मागण्या आहेत आमच्या। पण ते मागण्या आमच्या कधीच्या प्रलंबित आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आमचं मानधन वाढवून मिळावं, म्हणजे जे वेतन स्वरूपात आम्हाला आलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे कुपोषितचं प्रमाण जे सरकार देते त्याच्यासाठी आम्हाला जो आहार दिला जातो तोच मुळात कुपोषित होणं वाढवण्याचा जो दर्जाचा आहार आहे, तो आहारच नाही दिलेला बरं आहे ना। त्यापेक्षा तो आहार देऊ नका, तुम्ही कुपोषित कमी करण्यासाठी जो आहार दिलाय ना, अक्षरशः त्याच्यात आळ्या किडे असतात, त्यापेक्षा हे देऊच नका। आणि त्याचबरोबर तुम्ही डिक्लेअर करता प्रत्येक वर्षाला की आम्हाला पेन्शन योजना लागू होते। काही महिला रिटायर झाल्या, मेल्या, तरी त्यांना मिळालेलं नाही, आणि जेव्हा कधी देताय तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देताय। ह्याच फक्त सेविकांसाठी तुमच्याकडे पैसा का नाही, हे सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे।